तुम्ही सुद्धा शोधात आहात का लाकडी देवघराच्या, लाकडी फर्निचरच्या किंवा ज्या शोभेच्या वस्तू आहेत त्याच्या, की तुम्हाला चांगलं देवघर मिळेल की नाही किंवा तुमचा कॉट चांगला मिळेल की नाही, तर त्यांच्यासाठीच नक्की हा व्हिडिओ आहे। तर जय गजानन मंडळी सगळ्यांना। तर आज हा मी व्हिडिओ तुमच्यासाठी स्पेशली घेऊन येते की ज्यांना देवघर घेण्याची इच्छा आहे किंवा तुम्हाला जर देवघर चांगला तुमच्या बजेटमध्ये बसत नसेल किंवा तुम्हाला त्याची जर लाकडाची क्वालिटी आवडत नसेल तर तुम्हाला इथे लाकडाची क्वालिटी सुद्धा मिळणार आहे। त्याचबरोबर देवघराची व्हेरायटी सुद्धा खूप प्रकारमध्ये आहे इथे, वेगवेगळ्या डिझाईनमध्ये आणि वेगवेगळ्या अशा शोभेच्या वस्तू सुद्धा तुम्हाला परतवाडा अचलपूर जिल्हा अमरावती येथे पाहायला मिळणार आहे। तर नक्कीच आपला हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राइब करायला नक्कीच विसरू नका। तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात झालेली आहे। परतवाडा हे अमरावती जिल्ह्यातील एक प्रमुख व्यापारी शहर आहे। हे शहर सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेलं आहे आणि इथे जवळच असं चिखलदरा हे सुद्धा निसर्गरम्य असं पर्यटन स्थळ आहे। तर नक्कीच तुम्ही इथे येण्याचा सुद्धा खूप सारा लाभ घेऊ शकता। तर आपला व्हिडिओ हा कंटिन्यू झालेला आहे। वेगवेगळे तुम्हाला जे देवघराची डिझाईन म्हणा तुमच्या समोर आहे, तर खूप सुंदर आणि मनाला हेवा वाटणारं असं ते नक्षीकाम हाताने करतात। कारण आपल्याला जर एखादी डिझाईन करायची म्हटली तर अत्यंत सोपं असं वाटतं की याच्यावर नक्षीकाम केलेलं आहे, परंतु हे जे तुम्हाला मजदूर दिसत आहे त्यांचे हात अक्षरशः झिजतात, एवढं त्यांना बारीक अशी फिनिशिंग द्यावी लागते तरच ह्या अशा वस्तू तयार होतात। आणि इतर कुठेही तुम्हाला अशा रिजनेबल रेटमध्ये ते पण दुसरीकडे मिळणार नाही। तर नक्कीच तुम्ही इथे येऊन बघू शकता की हे कारीगर सुद्धा कसे काम करतात। म्हणूनच मी पूर्ण मार्केट म्हणजे एकाच दुकानाचा व्हिडिओ न बनवता पूर्ण मार्केट तुमच्यासोबत शेअर करते आणि खूप सुंदर आहे। इथलं लाकडाची क्वालिटी सुद्धा खूप छान आहे आणि तुम्ही पाहू शकता मोठे मोठे मिरर म्हणा, ड्रेसिंग टेबल म्हणा, खूप सुंदर अशा व्हेरायटीमध्ये इथे अवेलेबल आहे। तर नक्कीच तुम्ही या इथे। तुम्ही कुठलीही वस्तू मागवली तरी ते ऑल इंडिया ऑल महाराष्ट्रामध्ये ट्रान्सपोर्ट करून देत असतात। त्याचबरोबर त्या लाकडावर शिक्का आणि नंबरसुद्धा असतो, प्लस आपल्याला पावतीसुद्धा मिळते त्याची। तर कुठलेही टेन्शन न घेता निर्धास्तपणे तुम्ही इथून कुठलीही वस्तू मागवू शकता। तुम्ही जर परतवाड्याला येणार असाल तर एक्झॅक्ट जयस्तंभ चौकला उतरले ना
तर सरळच तुमच्या उजव्या हाताला लकडा बाजार हा सुरू होतो आणि डायरेक्ट जी गली आहे त्याच्या एंडिंगपर्यंत हा लकडा बाजार असतो आणि कुठलीही छोटी मोठी सगळ्या शॉप इथे आहेत आणि खूप सुंदर सुंदर वस्तू, प्रत्येक शॉपची अशी वेगवेगळी अशी वैशिष्ट्ये असतात. तर तुम्ही प्रत्येक शॉपमध्ये सुद्धा बघू शकता. किंवा मी ह्या शॉपमध्ये आहे प्रकाश फर्निचर. इथे सुद्धा मी बघितलं खूप छान छान, म्हणजे इथले सोफा सेट म्हणा किंवा इथे कबर्ड वगैरे होते, खूप सुंदर होते, मला तर फार आवडलेले. आणि त्यानंतर बघा इथे वरती सुद्धा तुम्हाला दाखवते, खूप सुंदर सोफा सेट आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही हे फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी असतात. तुम्ही कस्टमाइज करून तुमच्या पद्धतीने घेऊ शकता किंवा तुमच्या डोक्यामध्ये ज्याही कल्पना आहे त्या त्यांना सांगू शकता किंवा एखादा फोटो वगैरे तेही दाखवून तशा पद्धतीच्या वस्तू ह्या तयार घेऊ शकता. हे फक्त सॅम्पल्स असतात हे दाखवण्यासाठी व आम्ही अशा प्रकारे इथे कॉट किंवा देवघर म्हणा किंवा सोफा सेट वगैरे हे बनवत असतो. तर नक्कीच तुम्हाला सुद्धा आवडेल आणि हाईटवर किंवा याची लांबी रुंदीवरच याची ही किंमत ठरलेली असते. तर तुम्ही नक्की बघा आणि खूप सुंदर आहे इथलं मार्केट. इतर मार्केटपेक्षा खूप रिझनेबल रेट मला असा वाटला. मी माझं देवघरसुद्धा इथूनच घेतलेलं आहे. तर खूप छान मला मिळालेलं आहे आणि कुठल्या शॉपमधून घेतलं ते नंतर मी माझ्या ब्लॉगमध्ये शेअर करेन तुम्हाला. आज नाही सांगणार की मी कुठल्या शॉपमधून घेतलं. आणि हे जे तुम्हाला दाखवले ह्या शॉपमधून नाही घेतलेलं मी. देवघर माझं खूप सुंदर आणि मी कस्टमाइज करूनच घेतलं. माझी जी डोक्यामध्ये कल्पना होती तशाच प्रकारचं मी माझं देवघर घेतलेलं आहे करून. तर नक्कीच तुम्हाला आवडला असेल माझा हा ब्लॉग. तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असाच सपोर्ट भरभरून द्या. तर सर्वांना जय गजानन आणि भेटू एका नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आणि हे सजेस्टसुद्धा करत जा की तुम्हाला अजून बघायला काय आवडेल. तर तोपर्यंत बाय.